नमस्कार. अंजली गाडगीळस ह्या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. दृष्ट लागणे, नजर लागणे याविषयी आपण अनेक वेळा बोलतो. घरातली लहान बाळं किंवा आपल्या घरातल्या नवीन तरुण मुलं किंवा एखाद्याने खूप भरभरून यश मिळवलं आणि नंतर काही थोडंसं घटित घडलं किंवा काही वाईट बातमी आली की आपण म्हणतो अरे त्याच्या सुखाला नजर लागली, दृष्ट लागली. तर ह्या संकल्पनेतून दृष्ट काढणे, नजर काढणे हे आपण वेळोवेळी करत असतो. आपला प्रत्येकाचा एक ऑरा असतो. आपण जेव्हा पॉझिटिव्ह लोकांच्या सहवासात असतो तेव्हा आपल्यात पण सगळी पॉझिटिव्हिटी येते. आपणही आनंदित असतो, उत्साही असतो आणि आपल्याला कुठलंही काम करायला शक्ती मिळते, बळ मिळतं. ह्याचं कारण आपलं मन प्रसन्न असतं. मन आणि बुद्धी ह्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणून तर म्हणतात मन चिंती ते वैरी न चिंती. ह्या मनाचा आपल्या बुद्धीवरही अंमल चालतो असं अनेक वेळा दिसून येतं. आपण जेव्हा निगेटिव्ह लोकांच्या सहवासात असतो, ज्यांच्या प्रत्येक वाक्याची सुरुवात ही नाहीपासूनच होते आणि आधी निगेटिव्हिटी आणि मग खूप समजवल्यावर पॉझिटिव्हिटी, अशा लोकांच्यात शक्यतो राहू नये. त्याच्यामुळे आपला जो ऑरा असतो तो बिघडतो, ती निगेटिव्हिटी आपल्यात शोषली जाते. तसंच अनेक वेळा एखादी छान गोष्ट दिसली की पटकन आपल्या तोंडून वाह काय सुंदर आहे, अगदी दृष्ट लागेल असे शब्द बाहेर पडतात. आपलं मन जेव्हा स्वच्छ असतं तेव्हा काहीच वाईट घडत नाही. पण अनेक लोकांच्या मनात दुःख, असंतोष, द्वेष, राग, मत्सर अशा भावना असतात आणि त्या इतक्या पराकोटीच्या असतात की या भावनांच्या मुळे आलेली निगेटिव्हिटी ही समोरच्या त्या गोंडस बाळ म्हणा, एखादी उत्तम गोष्ट म्हणा, सुरेख घर म्हणा, सुरेख साडी, दागिना, कुठलीही सुरेख गोष्ट जी असेल तिच्यात शोषली जाते आणि त्यापासून त्यांना त्रास होऊ शकतो. तर म्हणून दृष्ट काढणं, नजर काढणं असं आपण करत असतो. साधारण दृष्ट काढण्याची वेळ ही तिन्ही सांजची किंवा संध्याकाळची असते. दृष्ट ही लहान बाळांची कशी काढायची त्याबद्दल मी सुरुवातीला सांगते. जन्मलेल्या बाळापासून ते साधारण 6 महिन्याचं बाळ होईपर्यंत आपण दृष्ट ही फुलांनी काढू शकतो. 6 महिन्यापर्यंतच्या बाळाची दृष्ट काढताना डाव्या हातात पाण्याने भरलेलं भांडं घ्यावं, उजव्या हातात एखादं फूल घ्यावं आणि डाव्या हातातलं भांडं तसंच ठेवून उजव्या हाताने मुलाच्या तोंडावरनं अशी फिरवून 3 वेळा किंवा 7 वेळा त्या बाळाची दृष्ट काढावी. त्यानंतर ते पाण्याने भरलेलं भांडं, जर आपल्याकडे झाड असेल तर एखाद्या झाडामध्ये ते पाणी ओतून द्यावं. पाण्यातसुद्धा निगेटिव्हिटी शोषली जाते असं म्हणतात. आणि फूल असेल तर ते मातीत म्हणजे थोडासा खड्डा करून टाकावं किंवा निर्माल्य जिथे टाकतो त्या निर्माल्यातही तुम्ही ते फूल टाकू शकता. दृष्ट काढण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर होतो, पण जनरली लहान मुलांची दृष्ट काढताना मीठ मोहऱ्या, फुलं ह्यांचाच वापर करतात. आता मीठ मोहऱ्यांनी दृष्ट कशी काढतात तर असंच आपल्या दोन्ही हातात थोडं थोडं मीठ आणि मोहऱ्या घ्यायच्या आहेत. गॅसवर आपण एखादी लोखंडाची पळी म्हणा, आपलं फार उपयोगात नसलेलं छोटंसं पातेलं हे तापत ठेवायचे आणि आपल्या दोन्ही हातात थोड्या थोड्या मीठ मोहऱ्या घेऊन समोरच्या म्हणजे ज्याची दृष्ट काढायची आहे त्याच्यावरनं अशा हात क्रॉस करून आपण ओवाळून 3 वेळा दृष्ट काढायची आहे. त्यानंतर असं समोर घेऊन असं 3 वेळा जमिनीपर्यंत करायचे आणि जमिनीवर आपली बोटं मोडून ते मीठ आणि मोहऱ्या नंतर त्या गॅसवरच्या पळीत म्हणा, पातेल्यात म्हणा आपण टाकायच्या आहेत. त्या तडतडून फुटतात. पातेलं किंवा पळी बंद करून ते गार होऊ द्यायचे आणि मग नंतर ते तुम्ही तुमच्या निर्माल्यात किंवा कचऱ्यात टाकू शकता.
पण मी असं करत नाही. ह्याचं कारण ती मोहरी तडतडून अंगावर उडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मी त्या मीठ आणि मोहऱ्या ह्या पाण्याखाली धरून वाहवून टाकते. आपल्या घरी नवीन बाळ घेऊन जेव्हा बाळंतीण येते किंवा नवपरिणीत नवीन लग्न झालेलं जोडपं येतं, अनेक दिवसांनी आलेले आपल्या घरचेच पाहुणे, म्हणजे पाहुणे नाही, घरचीच लोक पण काहीतरी उत्तम यश मिळवून परदेशाहून येतात, तेव्हा आपण त्यांच्यावर भाकर तुकडा ओवाळून टाकतो, दहीभात ओवाळून टाकतो. तेव्हा हा ओवाळून टाकलेला दहीभात म्हणा, भाकर तुकडा म्हणा, हा आपण घराच्या बाहेर थोडंसं लांब जाऊन डाव्या बाजूला टाकून द्यावा. खरं तर ही थोडीशी जुनी पद्धत आहे, ती फारशी मला पटत नाही, कारण मग तो भाकर तुकडा दहीभात रस्त्यावर पडतो. पण तुम्हाला माहिती म्हणून मी इथे सांगितली. दृष्ट काढताना काय म्हणायचं ते मी तुम्हाला सांगते. दृष्ट मिष्ट आल्या गेल्याची, भूताखेताची, वेताळा चांडाळाची, घरातल्यांची, बाहेरच्यांची, पारोशा केराची, कोणा कोणाची दृष्ट लागली असेल तर ती दूर होऊ दे, असं म्हणून मी मगाशी दाखवलं त्याप्रमाणे आपण ओवाळून दृष्ट काढायची असते. असं म्हणतात की पाणी, मीठ ह्या गोष्टी सगळ्या नकारात्मक गोष्टी शोषून घेतात, म्हणून मीठ आणि पाणी वापरण्याचा बहुतेक आपल्याकडे परंपरेनुसार ते चालत आलेलं आहे. परदेशातही दृष्ट लागणे ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि पाणी तर निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतच, तसंच मिठाचंही आहे. दृष्ट ही सगळ्यांना, अगदी देवालासुद्धा लागते असं म्हणतात. एखादा मोठा उत्सव झाला की देवादिकांना खूप सुरेख नटवलेलं असतं, उत्सवात हजारो लाखो लोकांनी दर्शन घेतलेलं असतं, डोळे भरून देवाचं ते रूप पाहिलेलं असतं, तेव्हा देवाचीसुद्धा अशी दृष्ट काढली जाते. साधारणतः दृष्ट ही शनिवारी, अमावस्या, पौर्णिमा आणि संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या वेळेला काढली जाते. दृष्ट काढल्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मनाची पॉवर वाढते, की हां दृष्ट काढली आहे, आणि आपलं मन स्ट्रॉंग झालं की आपली बुद्धी पण त्याला सांभाळून योग्य रीतीने काम करते. आपल्याला मॉरल बूस्ट मिळतो, मॉरल सपोर्ट मिळतो. दृष्ट काढणं ह्या गोष्टीला कुठलाही सायंटिफिक आधार नाही आहे किंवा सपोर्ट नाही आहे. मला कुठलीही अंधश्रद्धाही पसरवायची नाही आहे. पण माझं असं म्हणणं आहे की आपला ऑरा डिस्टर्ब जो झालेला असतो तो परत पॉझिटिव्हिटीकडे आणण्यासाठी आणि आपल्या मनाला बूस्ट करण्यासाठी जर दृष्ट काढण्यासारखा साधा सोपा उपाय वापरता येत असेल तर तो जरूर वापरावा. किरकिर करणारं बाळ मात्र नक्की शांत होतं. रडत असेल, खातपीत नसेल तर दृष्ट काढण्याने त्याच्यात नक्कीच फरक पडतो आणि मुख्यतः आपल्या मनाचंही समाधान होतं. तसंच हल्ली काळा गोफ किंवा काळा दोरा बांधतात. मुलांच्या उजव्या पायात काळा गोफ बांधतात आणि मुलींच्या डाव्या पायात काळा गोफ बांधतात. हातातही बांधतात, गळ्यात घालतात. कमरेला बाळाच्या गोफ बांधायची तर आपली पद्धत फारच जुनी आहे. त्यामुळे सगळे अवयव जे कमरेच्या साईडनी, पोटाच्या आतल्या बाजूला असतात ते स्ट्रॉंग होतात, अशी एक संकल्पना आहे. तर या काळ्या रंगाचंही असंच आहे की काळा रंग हा सर्व निगेटिव्हिटी स्वतःच्यात शोषून घेऊन न्यूट्रल करत असतो. त्यासाठी हा गोफ बांधला जातो. तर असं हे सगळं दृष्ट काढणे, नजर लागणे ह्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं. हा अंधश्रद्धेचा भाग म्हणून ह्याच्याकडे बघू नका. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजेच काय, ज्या वाईट गोष्टी असतील त्यांचा नाश होऊ दे. आपुलकीची भावना असते, प्रेमाची भावना असते, तेव्हा दृष्ट लागणं, नजर लागणं ह्या गोष्टी घडतच नाहीत. तर दृष्टीविषयी, नजर लागण्याविषयी मला जी काय माहिती होती ती मी तुमच्याशी शेअर केली. यासंबंधीचा एक मंत्रही मला माहिती आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवते.
वासुदेवो जगन्नाथ पूतना तर्जनो हरिः रक्षतु त्वरितो बालम मुंच मुंच कुमारकम. तुम्हाला हवं तर दृष्ट काढून झाल्यावर तुम्ही हा मंत्रही म्हणू शकता. तेव्हा दृष्ट काढण्याने हार्म नक्कीच काही नाही. योग्य वेळी आपण नक्की आपल्या आप्तेष्टांची, आपल्या आपुलकीच्या लोकांची दृष्ट काढा, नजर काढा, त्यांचा ऑरा ठीक करा. आणि अशा अनेक माहितीसाठी माझ्या अंजली गाडगीळ चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.